तळागाळात जाऊन वर्षानुवर्षे लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांचं योगदान हे अमूल्य असल्याचं वक्तव्य महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आलेला आहे. संशयित क्षयरुग्णांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या प्रातिनिधिक स्वरूपात 20 आशा वर्कर्सना महापौर शर्मिला पिंपोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत, आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन देत आणि आजारांबाबत जनजागृती करत आशा वर्कर्स आरोग्य यंत्रणेचा भक्कम आधारस्तंभ ठरत आहेत. संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणं ही अत्यंत जबाबदारीची भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे. अनेक आशा वर्कर्सने निर्धारित उद्दिष्टांपेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करून आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली असल्याचं महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं आहे. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी देखील आशा वर्कर्सच्या कामाचं कौतुक करीत ठाणे महानगरपालिका त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे. माझा नमस्कार. आज ठाणे महानगरपालिकेतून आशा वर्करांचा सत्कार सोहळा आपण इथे साजरा केला आहे. खरं तर तळागाळापर्यंत पोचणारी ही सेवा आहे. आपले वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी असू देत किंवा आपला पूर्ण आरोग्य स्टाफ असू देत, तरीसुद्धा कुठेतरी आपल्याला लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोचण्यासाठी अशा महिलांची जी गरज असते ती आपल्याला भासत असते. आणि ह्या आशा वर्कर आपण नेमल्या होत्या काही प्रत्येक विभागासाठी आणि त्यांनी खूप उत्तम प्रकारे असं काम त्या करत आहेत. खरं तर कोविड काळामध्ये एवढं सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. कोविडसारख्या महामारीच्या काळामध्ये जे काम केलं त्याच्यासाठी त्यांचा आज कौतुक सोहळा केला गेला आहे. पण तरीही अजूनही त्यांच्या काही समस्या माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. त्याही आपण नक्कीच त्यांच्यातून त्यांचं निराकरण करण्याचं काम आपण करणार आहोत. आणि आज महानगर गॅस लिमिटेड यांनी जो 1.25 कोटीचा निधी आज आपल्याला उपलब्ध करून दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी, जिथे आपण 2 सोनोग्राफी मशीन्स आणि 1 टुडे मशीन्स यांचं लोकार्पण सोहळा साजरा केलेला आहे. तसंच हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 365व्या शताब्दी वर्षानिमित्त जनजागृती करण्यासाठी आपण प्रत्येक विभागामध्ये कॅम्प राबवलेले आहेत. आणि असेच ह्या तिन्ही कार्यक्रमांचं आज आपण इथे लोकार्पण सोहळा केलेला आहे. धन्यवाद. सर, आज आशा वर्करांचा सन्मान करण्यात आलेला आहे. मोठं योगदान आहे त्यांचं, काय सांगणार? पुऱ्या महापालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ 667 आशा वर्कर ह्या काम करत आहेत. आणि आम्हाला त्यांची खरी किंमत कोविड काळापासूनच कळाली. आणि आज ते कुठलंही काम आरोग्याचं असेल तर ते लोकांच्या डोअर टू डोअर पोचवण्याचं ते काम करत आहेत. हा त्यांचा सत्कार आज महापौर मॅडम असतील किंवा उपमहापौर म्हणून आम्हाला जो करायला मिळाला तर त्याचा आम्हाला एक अभिमान वाटतो. कारण ह्या तळागाळात पोचणारी आणि त्या लोकांची सेवा करणारी संख्या फार कमी आहे समाजात. आणि त्याचबरोबर आमची डॉक्टर लॉबी आणि त्यांचं एक घट्ट नातं आहे. आणि त्या नात्यामुळे तेही त्यांच्याशी तेवढा संपर्क साधून काम करत आहेत. आणि त्यांचा सत्कार हा आज केला गेला आहे. भविष्यात तो सत्कार किंवा त्यांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही महापौर म्हणून आम्ही सॉल्व्ह करू. त्याचबरोबर महानगर गॅसनी CSR फंडातून जे आम्हाला महापालिकेच्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलची मदत केलेली आहे तर त्यांचंही खूप खूप आभार. त्याचबरोबर हिंदी चादर ही जी संत निरंकारी संस्था आहे ही समाजाच्या तळागाळातील लोकांना एकत्र करून आणि समाजासाठी मोठं काम करत असते. तर त्यांचंही जे आज लोकार्पण सोहळा केला तर त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. धन्यवाद. मशीन आहेत टुडे इको किंवा सोनोग्राफी दिल्याचा किती फायदा लोकांपर्यंत? कारण सोनोग्राफी मशीन्स ज्या आता दिलेल्या आहेत आणि टुडे इको मशीन, तर ह्या मशीन ज्या आज प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणजे ज्युपिटर हॉस्पिटल असेल किंवा इथे मोठे मोठे हॉस्पिटल असतील त्यांच्यामध्ये जे क्वालिटीचे मशीन आहेत त्याच दर्जाच्या ह्या मशीन आहेत. त्यामुळे आपण सर्वसामान्य लोक ज्या त्या कोपऱ्यात पोचू शकत नाहीत आणि त्यांना तेवढे पैसे देऊ शकत नाही, तर त्यांना आपण आपल्या महापालिकेतर्फे फ्रीमध्ये उद्या त्यांना मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ते एक समाजसेवा आणि महापालिकेची एक सेवा ते प्राधान्याने त्या गोरगरिबांना त्याचा लाभ होणार आहे.
Yes, mate.